मग एखाद्या गोष्टीचा आपण जर का म्हणत असेल तर रोबोटिक सर्जरी म्हणजे हे कन्सेप्ट आहे की रोबो येतून ऑपरेट करतून सर्जन बाजूला असतो, ह्याच्याबद्दल काय मत आहे? तर हे सगळ्यात मोठं मिसकन्सेप्शन आहे आणि ऑलमोस्ट एव्हरी डे हा प्रश्न पेशंटकडून किंवा नातेवाईकांकडून होतो की सर तुम्ही रोबोटिक सर्जरी ॲडवाईस करताय, पण आम्ही तर तुमच्याकडे आलेलो आहोत, मग तुम्ही ऑपरेशन नाही करणार तर मग रोबो ऑपरेशन करणार का, आणि मग त्याचं काही जे काय आउटकम आहेत हे रोबोटवरती अवलंबून राहणार का? तर हे कम्प्लीट मिसकन्सेप्शन आहे. ॲक्च्युअली जे नाव आपण प्रचलनात आहे की रोबोटिक सर्जरी, हे ॲक्च्युअली रोबोटिक सर्जरी नसून त्याला रोबोट असिस्टेड सर्जरी म्हणणं हे जास्ती योग्य राहील. बिकॉज ही एक मास्टर स्लेव्ह सिस्टीम असते की जर गाडी आहे तर ती गाडी बिना ड्रायव्हरची चालू शकेल का? मी आजकालच्या AI एनेबल्ड कार्सबद्दल नाही बोलत आहे, पण साध्या आपल्या गाड्या असतात ते जोपर्यंत ड्रायव्हर सीटवर बसत नाही, ॲक्सेलरेटर, ब्रेक, क्लच ऑपरेट करत नाही, स्टिअरिंग व्हील फिरवत नाही, गाडी चालूच शकत नाही. आपल्या आजचे जे रोबो आहेत म्हणजे करंटली त्याचं पण काही सिमिलर आहे की रोबो जोपर्यंत सर्जन त्यावरती त्या कन्सोल असतो, एक त्या कन्सोलवरती म्हणजे जे ऑपरेट करायला पेडल्स दिलेले आहेत, त्याचे जॉयस्टिक दिलेले आहेत, त्याच्यावरती तो बसत नाही, तो मुवमेंट्स करत नाही, तोवर तिथे 1 मिलीमीटर सुद्धा मुवमेंट होणं पॉसिबल नाही आहे. सो इट इज सर्जन कंट्रोल्ड रोबोटिक ऑपरेशन रादर दॅन फुल्ली ऑटोनॉमस रोबोटिक ऑपरेशन. इंडिपेंडंट तो नाही झालेला आहे. म्हणजे हा रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबो ऑपरेट नाही करत, सर्जनच ऑपरेट करतो, त्याच्यासाठी सुद्धा एक्सपर्टी लागतो. फक्त सर्जनची प्रिसिजन हे रोबोटिक सिस्टम असल्यामुळे आणखी जास्त वाढतो आणि त्याचा नेमका फायदा पेशंटलाच भेटतो असं म्हणता येईल का? साधारणपणे रोबो म्हणलं की एक परसेप्शन असं येतं की तो टर्मिनेटर किंवा चिट्टी द रोबो, की तो स्वतःहून ऍक्ट करणार, तो स्वतःहून विचार करणार. तर असं नसून तो एक डिपेंडंट मशिनरी आहे किंवा डिपेंडंट टूल आहे, ऍडव्हान्स टूल आहे की जे आपल्याला वापरायचं आहे ते स्वतःहून जाऊन काम करू शकणार नाही. ओके, हा खूप महत्वाचा आहे. रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबो ऑपरेट नाही करत, एक्सपर्ट रोबोटिक सर्जन ऑपरेट करतात युझिंग द रोबोटिक सिस्टम. त्याच्यामुळे तुम्हाला प्रिसिजन आणि बेनिफिट जास्त भेटते. येस, ॲब्सोल्युटली. ज्या वेळेला माझं एक रुटीन प्रॉब्लेम ओपीडी मध्ये येतो की आता मी सांगितलं त्याला ही शस्त्रक्रिया हर्नियाची रोबोटिक करायची, तर गमतीमध्ये पेशंट म्हणतो सर रोबोटिक सर्जरी करत असाल तर तुम्ही काय बघत बसता का म्हणून म्हणतात. म्हणजे नेमकं सर्जनचं रोबोटिक सर्जरीमध्ये काय ऍक्च्युअली रोल असतं? हा प्रश्न बरेचदा माझ्याही ओपीडीमध्ये येतो. इनफॅक्ट पेशंट कधी कधी विचारतात की मग तुम्ही दुसरीकडे असाल आणि रोबो आपलं काम चालू ठेवेल. तर तसं नाही आहे. रोबोटिक सर्जरी आपण जेव्हा करतो तेव्हा सर्जन तिथेच रूममध्येच असतो आणि तो कॉन्सोलवरती म्हणजे जो रोबोटिक सिस्टीमला ऑपरेट करण्यासाठी जे आपल्याला इक्विपमेंट दिलेलं आहे त्या कॉन्सोलवरती बसलेला असतो. 3D व्हिजनमध्ये ऑपरेशन जे काय चालू आहे ते तो बघून परफॉर्म करत असतो. नॉट ओन्ली बघणे पण त्याला परफॉर्म पण सर्जनच करत असतो. रोबोट हा फक्त त्याचे कमांड्स किंवा सर्जनचे कमांड्स फॉलो करत असतो. जी मुवमेंट सर्जनचे हँड्स बाहेर करतात ते रोबोटचे हँड्स आतमध्ये करतात आणि या मुवमेंट्समध्ये 1 मिलीमीटरचाही डिफरन्स नसतो. सेम मुवमेंट इज इनसाइड.